उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. अरे आधी तुला बोलता येते का बघ. धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या. लाज बाळगा. रामरक्षेवरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापलंय. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन छेडलं आणि त्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. नेमकं काय घडलं पाहूयात. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू केलं. दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण करत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मात्र याच आंदोलनावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणत आहेत हा मोठा विनोद असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेससोबत आघाडीचा उल्लेख केला. रामरक्षा अभियान सुरू केलेलं आहे, काय सांगा? खूप मजेची गोष्ट आहे. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं पाऊल बोलावं हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. काहीतरी आता आपल्या हातात हवं आहे म्हणून आपल्याला चला उतरायचं मैदानामध्ये. मी अजून जिवंत आहे, मी अजून रात्रांना मेलेलं नाही. हे उष्ण अवसर आणून दाखवण्याचं काम मी त्यांनी जे केलं आहे ते लोकांना कळतंय सगळ्यांना. रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिलं. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना रामरक्षा काय रामदास कदम यांच्या बापाने लिहिली आहे का, नीट बोलता येत नाही का, असा सवाल उपस्थित केला. तसंच रामरक्षा ही सर्व हिंदूंची श्रद्धा असून त्यावर कुणाचाही मक्तेदारीचा हक्क नसल्याचं त्यांनी म्हटलंय. रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ. काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं म्हणून काही करा. हो लाज बाळगा. त्या रामरक्षा सोडलं आणि त्या सीसी कॅमेऱ्यावर टाकलं. धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या. हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं. त्याची लाज बाळगा. उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं का तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा? उद्धवजींनी म्हणायची नाही. तू कोण? उगाच काहीतरी बोलून हे असे मायलेज घेऊ नका. रामरक्षा तुम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बोलायची. आम्हाला वाटतंय आता देशाचं ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या बदेत डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो. आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची. काय आहे त्याच्यावर बोला. राजकारण करता. तुमच्या बापाने लिहिली का रामरक्षा? दरम्यान रामरक्षेच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतोय. येत्या काही दिवसात या वादावर आणखी कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच ताज्या राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.